मित्रांनो, आपण काम कोणत्या पद्धतीने करतो हे दाखवणं खूप गरजेचं असतं। व्हिडिओ बनवून दाखवण्याचं पर्पज हेच आहे की आपण जे काम करतोय ते प्रोसेस होतोय आपलं, आणि जे कोणी ऑर्डर दिलेलं आहे त्यांच्या समाधानासाठी आम्ही टोटली आपण काम कोणत्या प्रकारे करतोय हे टोटली त्यांना कळायला पाहिजे। यासाठी मी प्रत्येक अपडेट हे व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करतो। हे बघा मित्रांनो, आता मी आज जे प्रोडक्ट डिस्पॅच होणार आहेत त्याचे मी बघा अशा प्रकारचे डाटा दूर न दाखवतो, जेणेकरून हा डाटा तुम्हाला दिसायला नाही पाहिजे। हे बघा अशा प्रकारे याच्यावरती डाटा आहे। हा माझा ॲड्रेस आहे, हा कस्टमरचा ॲड्रेस आहे, पेमेंट डिटेल वगैरे सगळं याच्यामध्ये आहे। हा A4 साईजवरती प्रिंट केला होता, तर याला कट करून घेतलेला आहे या साईजमध्ये। अशा प्रकारे आपले जेवढे पार्सल आहेत तेवढं सर्व पार्सलचे आपण आज हे असं हे करून घेतलेलं आहे वेगवेगळे। तर ज्यांच्या पार्सल त्यांचं टोटल येतं आहे। त्याच्यानंतरचं प्रोसेस आपल्याला काय करायचं आहे, तर आता हे आपल्याला लेबल जनरेट झालेलं आहे। तर ह्या लेबलवरती प्रीपेड ऑर्डर आहे, सगळं प्रीपेड आहे। मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये बघा, हे बघा सर्व प्रीपेड ऑर्डर आहे, प्रीपेड टोटली प्रीपेड ऑर्डर आहे। बघा हे सुद्धा प्रीपेड आहे। आता मी तुम्हाला हे पॅकेट कसं पॅक करायचं सांगतो। याच्यामध्ये प्रोडक्ट टाकलेलं आहे, याच्या साईडला एक ट्रान्सपरंट पॅकेट आहे। याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कस्टमरचा ज्यांना पाठवायचं आहे त्यांचा ॲड्रेस याच्यामध्ये टाकणार आहोत आपण। अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे हा कस्टमरचा बारकोड सहित त्याच्यामध्ये डाटा आहे। अशा प्रकारे मी इथं बारकोड सहित हा टॅग याच्यामध्ये टाकलेला आहे। आता ह्याला स्टिक आहे, ह्याच्यामध्ये कागद काढलं की हे चिटकून जाईल। लाल कलरचं जे आहे स्टिकर आहे, लाल कलरचं काढतो। नंतर ना हे स्टिकर काढल्यानंतर ना हा जे स्टिकर इथं लॉक झालेला आहे। त्यानंतर ना आता परत इथं एक स्टिकर आहे, या स्टिकरला पण आपण ओपन करू। हा स्टिकर आहे, हा स्टिकरला आपण व्यवस्थितपणे मला असं बंद करू। हे बघा वरचा पण स्टिकर आपण व्यवस्थितपणे पॅक केलेला आहे। त्याच्यावरती कस्टमरचं टोटल डिटेल इथं आहे, बारकोड स्कॅनिंग वगैरे करण्यासाठी सगळं डाटा इथं दिसतो, आणि व्यवस्थितपणे त्याला लॉक केलेला आहे। आणि हा प्रोडक्ट लॉक झाला आहे। ह्याच्यानंतरनं सुद्धा आपण आपलं प्रोडक्ट सेफ राहायला पाहिजे यासाठी चिकट टेप लावणार आहोत। आपलं प्रोडक्ट सेफ्टीसाठी आपण परत एकदा टेप लावणार आहोत। तर टेप आपण आपलं प्रोडक्ट सेफ राहायला पाहिजे यासाठी आपण परत त्याला टेपिंग करणार आहोत। आपलं प्रोडक्ट सेफ राहायला पाहिजे यासाठी आपण वरनं परत एकदा टेपिंग केलेलं आहे, आणि इथं बारकोड आहे, स्कॅन वगैरे करण्यासाठी काही प्रॉब्लेम होणार नाही, आणि याच्यावरती सगळं डिटेलमध्ये ॲड्रेस शो होतो आहे। अशा प्रकारे पॅक केलेलं आहे। आता डिलेवरी बॉय येईल आणि हे सगळं प्रोडक्ट घेऊन जाईल।